ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। धोबी परीट समाजानं आता आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये उडी घेतलेली आहे। धोबी परीट समाजानं आपल्या समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनाची सुरुवात आता उद्यापासून होते। राज्यातील 18 राज्यांमध्ये धोबी समाज हा अनुसूचित जातीमध्ये म्हणजेच एसएससी प्रवर्गामध्ये आहे। इतर राज्यामध्ये मात्र तो ओबीसी मध्ये आहे। याबाबत धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे। या समितीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येत आहे। वेळ पडल्यास न्यायालयामध्ये जाण्याची तयारी देखील आता या समितीनं केलेली आहे। या राज्य शासनानं 2001 मध्ये भांडे समिती गठीत केली आणि भांडे समितीने हे सिद्ध केलेलं आहे की या समाजावर हा इनजस्टिस झालेला आहे। महाराष्ट्राच्या 35 लाख धोबी बांधवाची आरक्षणाची मागणी नाही। ज्याप्रमाणे या राज्यामध्ये मराठे, धनगर किंवा मुस्लिम आरक्षण मागत असतील त्या पद्धतीचं आमचं आरक्षण नाही हे भांडे समितीने सिद्ध केलेलं आहे। आम्हाला चुकीने त्या प्रवर्गातून वगळण्यात आलेलं आहे। ती चुकीची दुरुस्ती करून या शासनानं पूर्ववत त्यांना त्या प्रवर्गात टाकावं अशा भांडे समितीच्या शिफारशी 2001 मध्ये यांच्या मंत्रिमंडळाच्या समोर आल्यात। परंतु गेली 18 वर्षे झाली साधी चुकीची दुरुस्ती करून केंद्राला एक साधं पत्र पाठवून आम्हाला पूर्व त्या प्रवर्गात टाकल्या जात नाही। हे या समाजासोबत फार मोठी दुर्दैवी बाब आहे। विद्यमान मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आम्ही 4 वेळा भेटलो आणि त्यांनी सांगितलं मी कटिबद्ध आहे, तुमचा अहवाल पाठवणार हा शब्द दिला, त्यांनी ग्वाही दिली। पण आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने आमचा 2000 डिसेंबर 22ला मोर्चा झाला नागपूरला। दिलीप कांबळे साहेबांनी सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की 15 जानेवारीपर्यंत पाठवतो। तो अहवाल आतापर्यंत गेला नाही। म्हणून आम्ही हे उद्याचं 8 जानेवारीचं आंदोलन आक्रोश सरकारच्या विरोधात आम्ही आज करतोय। आमचा जोपर्यंत अहवाल भांडे समिती जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे शासनाला आमचं आव्हान आहे।